जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातून एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मदनीनगर परिसरात झालेल्या लाखो रुपयांच्या घरफोडीचा गुन्हा जामनेर पोलिसांनी अवघ्या काही दिवसात उघडकीस आणत 3 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून तब्बल 6,24,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मसूद अख्तर मुझफ्फर हुसेन हे कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोहिंडा तोडून प्रवेश केला. घरातील 30.01 ग्रॅम सोन्याचे दागिने, 12 भार चांदीचे दागिने आणि 4 लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण 9,23,000 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख समीर उर्फ बाल्या याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मोहम्मद फातीर उर्फ गोलू मिया आणि शेख अमीर यांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी दोन्ही साथीदारांना जामनेर आणि नाशिक येथून अटक केली. आरोपींकडून चोरीतील सोन्या चांदीचे दागिने, 71,500 रुपयांची रोख रक्कम तसेच 30,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल फोन असा एकूण 6,24,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच कालावधीत जामनेर पोलिसांनी आणखी एका घरफोडीचा गुन्हाही उघडकीस आणत 2 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 70,000 रुपयांची चोरीची रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली नंबर प्लेट नसलेली स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे आणि जामनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली असून या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.